जर महाराष्ट्राचा इतिहास जर तुम्ही पाहिला, शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला बर्मुडा ट्रायंगल आहे असं भाऊ तोरसेकर बोलले होते. बर्मुडा ट्रायंगलच्या आजूबाजूला जहाजं विमानं कोणी गेलं तरी ते गडप होतात, गायब होतात, नामोनिशान त्यांचा राहत नाही. बघा ना तुम्ही, 38 आमदार घेऊन 1978 साली जे मुख्यमंत्री झाले आदरणीय शरद पवार, त्यावेळेचा शरद जोशी राहिले का? जनता पक्ष राहिला का? शेतकरी कामगार पक्ष राहिला का? सगळे गेले. 2019 के विधानसभा चुनाव होने वाले थे, तो एनसीपी के सातारा के एमपी जो है उदयनराजे भोसले, उन्होंने पार्लियामेंट का रिजाइन किया था और बीजेपी में आए थे और फिर वहां का भी उपचुनाव डिक्लेयर हुआ था. तो पवार साहब ने डिक्लेयर कर दिया था कि पृथ्वीराज चौहान को वहां से खड़ा कर देंगे, जो कांग्रेस के थे. अब बंटवारा जो है, बंटवारे में वो जगह एनसीपी की है, फिर भी पवार साहब ने कांग्रेस के होकर भी पृथ्वीराज चौहान को वो जगह ऑफर कर दी थी. आपको मालूम है, 1 घंटे में पृथ्वीराज चौहान जहां थे वहां से उन्होंने इनकार कर दिया, जी मुझे बिल्कुल खड़ा नहीं होना है. तो पवार साहब कुछ देते हैं, उसका मतलब कितना डेंजरस होता है. ये उसी समय की बात है, अक्टूबर 2019 की. अगर ये उद्धव जी समझ नहीं पाए तो उनको तो कीमत चुकानी पड़ेगी ना. पवार साहब ऐसे कुछ भी देते नहीं जिसमें आपका फायदा हो. उनका फायदा हो ना हो, लेकिन जिसको पवार साहब कुछ देना चाहते उसका तो फायदा होता नहीं. ये मेरा ख्याल है, मैंने कहीं इस पर बोल भी दिया था कि पवार साहब महाराष्ट्र के राजनीति में बर्मुडा ट्रायंगल है. उनके साथ जो जाता है वो गायब ही हो जाता है. तो हाँ, आप हंस रहे हो, लेकिन 20 साल पहले जब महाराष्ट्र में ऐसी सरकार बनी, शिवसेना बीजेपी को बाहर बिठाने के लिए, उस समय जो आरपीआई रिपब्लिकन पार्टी के 2-3 गुट थे, फिर जनता दल था, फिर पीडब्ल्यूडी शेतकरी कामगार पार्टी जिसको हम बोलते हैं, ये सब पार्टियां खत्म हो गई. कम्युनिस्ट पार्टी या मार्क्सिस्ट पार्टी, ये सब उसमें थे 1999 में. आज उसमें से कोई भी पार्टी महाराष्ट्र में बची नहीं, ना उस समय का कोई नेता बचा है. तो ये आप समझ सकते हो. तो उद्धव जी ये इतिहास भूलकर अगर पवार साहब के साथ गए तो उनको भी कीमत चुकानी पड़ेगी. हाँ, पवार साहब का फायदा, मैं उनको, पवार साहब को भारतीय राजनीति का सबसे निस्वार्थी नेता मानता हूं, पवार साहब को. क्योंकि उन्होंने खुद के लिए कभी कुछ बनाया नहीं, दूसरों का नुकसान जरूर किया है. दूसरों के नुकसान में अपना फायदा देखते रहे. अजीब है. लेकिन देखिए, उन्होंने ना अपनी पार्टी बनाई, कभी वो पार्टी बड़ी बनाई, आप बताइए मुझे. बिल्कुल नहीं. हाँ, लेकिन उनके साथ जो गए उनकी पार्टियां तो, या उनको नेताओं को उन्होंने खत्म कर दिया. तो ये तो शायद अभी अभी उद्धव जी को पता चलता होगा कि मुझे लाकर बिठा दिया है, लेकिन जिस जगह पर बिठा दिया है वो आसन पर कितने कांटे हैं, कील है, वो अभी पता चलता होगा. 2014 साल पहिल्यांदा आदरणीय शरद पवारांना 2 प्रांतीय पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी ही जी स्ट्रॉंग आहेत, त्यातला शिवसेनेला संपवण्याचा त्यांचा कट मनसुबा होता आणि तो काल सक्सेस झाला, यशस्वी झाला असं मी म्हणेन. त्याला जबाबदार शरद पवार आहेत. आणि शरद पवारांच्या नादी लागून उद्धव साहेबांनी 50 वर्षाची, मी 26 जूनला सुद्धा म्हटलं होतं की 50 वर्षाची स्वाभिमानी शिवसेनेची संघटना शरद पवारांच्या वळचणीनं नेऊन ठेवली, त्यांच्या दावणीला बांधली. हे त्यावेळेस मी म्हटलं होतं हा सगळा प्रकार मुख्यमंत्री होण्याचा होता. आणि म्हणून हा सगळा दोष महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो, हे आदरणीय पवार साहेबांचं कट कारस्थान आहे, एका प्रांतीय पक्षाला संपवण्याचं आणि त्याच्यातून स्वतःचा फायदा करून घेण्याचा. 2014 साल आपल्याला आठवत असेल, 2014 साली निवडणुकांचा निकाल लागत असताना शिवसेना भाजप वेगळी लढली होती आणि तो निकाल लागत असतानाच
कल दिसलेला असताना आदरणीय शरद पवार साहेबांनी जाहीररित्या मीडियामधून असं सांगितलं की भाजपला आम्ही बिनशर्त पाठिंबा देत आहोत. कशासाठी देत आहोत की आमची बार्गेनिंग पॉवर, शिवसेनेची पॉवर संपवावी, बार्गेनिंग पॉवर संपवावी याच्यासाठी केलेला तो कट होता त्यांचा. आणि तो कट इतर लोकांना लक्षात आला असेल नसेल, परंतु 2019च्या निवडणुकीच्या दरम्यान, प्रचाराच्या दरम्यान मला वाटते लोकमत, IBN लोकमत की कोणीतरी एक इंटरव्ह्यू पवार साहेबांनी दिली आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट त्यांनी स्वतः वक्तव्य केलं. काय वक्तव्य केलं की 2014 साली बिनशर्त पाठिंबा मी भाजपला जो दिला होता त्याचं कारण एकच होतं, शिवसेना आणि भाजपचा संसार एकत्र चालू नये, बिबवा टाकायचा म्हणून मी ते केलं होतं. ती माझी एक राजकीय खेळी होती. शिवसेनेवर त्यांचा राग आदरणीय पवारांचा पहिल्यापासूनच होता. जरी आदरणीय ठाकरे साहेब हिंदू हृदय सम्राट त्यांचे मित्र होते, पण राजकीयदृष्ट्या हजारो वक्तव्य अशी आहेत की कधीही मी त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज राजकीयदृष्ट्या करणार नाही. कारण महाराष्ट्राला लुटणारी ही सगळी मंडळी आहेत. खाजवेल तिथे भ्रष्टाचार करणे, खाज आली तिथे खाजवेल तिथे भ्रष्टाचार करणे, इतक्या उद्वेगाने आदरणीय हिंदू हृदय सम्राट त्यावेळेस ते बोलले होते. आणि म्हणून खरं म्हटलं तर आजचं कालचं झालेलं जो काय हा सगळा प्रकार आहे, दुर्दैवी जरी असेल, लोकांना सगळ्यांना त्याचं दुःख आहे, परंतु याचा जनक कोण असेल तर ते स्वतः आदरणीय शरद पवार आहेत नंबर 1. आणि 2019 साली खुर्चीच्या मोहापायी, एका खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांचं 50 वर्षाचा स्वाभिमान आणि संपूर्ण वैचारिक जो काही भाग होता त्याची दिवाळखोरी करून NCP आणि काँग्रेसबरोबर उद्धवसाहेब गेले आणि अलगद शरद पवारांच्या जाळ्यात फसले. संपूर्ण शिवसेना फसली होती. त्यात शिंदेंच्या उठावाने, शिंदेंनी मुख्यमंत्री होण्यासाठी उठाव नाही केलेला. 40 आमदार, आमच्यासारखे 52 आमदार सेकंड रनरअप आणि सगळे नेते अनइझी होते. जर पुढे 2.5 वर्ष सरकार चाललं तर शिवसेना 100% संपेल, आपण सगळे सरदार संपू या भीतीपोटी सगळ्यांनी मिळून त्यांना लिडरशिप करा तुम्ही, आणि आपल्याला याच्यातून बाहेर पडलं पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं. हे खरं आहे. जर महाराष्ट्राचा इतिहास जर तुम्ही पाहिला, शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला बर्मुडा ट्रायंगल आहे असं भाऊ तोरसेकर बोलले होते. बर्मुडा ट्रायंगलच्या आजूबाजूला जहाजं, विमानं कोणी गेलं तरी ते गडप होतात, गायब होतात, नामोनिशान त्यांचा राहत नाही. बघा ना तुम्ही, 38 आमदार घेऊन 1978 साली जे मुख्यमंत्री झाले आदरणीय शरद पवार, त्यावेळेचा शरद जोशी राहिले का? जनता पक्ष राहिला का? शेतकरी कामगार पक्ष राहिला का? सगळे गेले. 2019ला एकही खासदारकीचा उमेदवार नसताना आदरणीय राज ठाकरे साहेबांना गंडवून त्यांनी मोदींच्या विरुद्ध लावरे व्हिडिओ अख्ख्या देशात प्रसिद्ध झाला. एकही उमेदवार नव्हता, त्यांना वापरलं. आणि परत जेव्हा राज ठाकरे जेव्हा ओपन बोलायला लागले त्यावेळेस ते काय म्हणे, संभ्रमित आहेत, आज एक बोलतात उद्या एक बोलतात. त्यांचं थोडंसं हे कोण बोलले? आदरणीय पवार साहेब. म्हणजे लोकांना वापरायचं सोडून द्यायचं आणि आपला स्वार्थ साधायचा.